व्हिडिओ इंस्टाला वगैरे टाकण्यासाठी आपण बनवत आहे. तर या ठिकाणी आज 3 निर्णय घेण्यात आलेले आहेत. ते तिन्ही निर्णय गेल्या वर्षी जे घेतले होते तेच निर्णय आहेत, त्याच्यात काय बदल नाही. फक्त निर्णय घेतलेल्यामध्ये उद्रेक झाला आहे, ते उद्रेक थांबवण्यासाठी परत एकदा मीटिंग घेण्यात आलेली आहे. तर पहिला निर्णय त्याच्यामध्ये असा आहे की प्लाझ्मा असो किंवा रेग्युलर एलएफ बेस असो त्यामध्ये कुणीही प्रेशर मीड किंवा इचप टाकायचा नाही. दुसरा जो आहे त्याच्यामध्ये की प्रत्येकाने प्लाझ्माच्या किंवा एलएफची जाळीचा फॉर्म काढून साऊंड सिस्टीम वाजवायचा आहे. तिसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये की फिरवायचं जे ब्रॅकेट सगळ्यांनी बनवलेलं आहे त्याच्यामुळे वाद तयार झालेले आहेत, वादविवाद तयार होणार आहेत. पोलिसांची त्याच्यावरती ऍक्शन होण्याची पूर्ण आता संकल्पना तयार झालेली आहे. त्यामुळे फिरवायचं ब्रॅकेट पूर्णपणे बंद राहणार आहे आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी घ्यायची आहे की यांनी केलं म्हणून त्यांनी केलं अशातला भाग नाही, तर सगळ्यांनी सुधारायचं आहे. आपल्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये आता गेल्या 8 दिवसापासून 10 दिवसापासून आपल्या विरुद्ध 122 याचिका दाखल झालेल्या आहेत आणि या 122 याचिकेमुळे आपल्यावरती बंदीचं वातावरण होऊ शकतं ही आता एक जाणीव